मंडळी, आता इथे होणार आहे एका नेत्याची पत्रकार परिषद. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची जोरदार खडाजंगी अनुभवण्यासाठी. आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल हास्यवीरांना. ओ दादा, अजून किती वेळ? भाऊ कधी येणार? येतात आदरणीय भाऊ येतील थोड्या वेळात. तोपर्यंत जर काही मनात प्रश्न असतील तर आम्हाला विचारा, आम्ही उत्तर देऊ ना. या भाऊ या इकडे जिंदाबाद अरुण भाऊ जिंदाबाद. एक वडा दोन पाऊ अरुण भाऊ एक वडा दोन पाऊ अरुण भाऊ शेजवान सोबत नूडल खाऊ अरुण भाऊ ऍम्ब्युलन्स आली वाव वाव अरुण भाऊ मराठी टाकलं. ऍम्ब्युलन्स आली वाव वाव कशाला पाहिजे? नाही दुसरं म्हणतो वाव वाव कशाला पाहिजे ऍम्ब्युलन्स? नाही वेगळं घेतो. अग्निशमनाची गाडी टनटन करत आली नाही आली ऍम्ब्युलन्स सारखी अरुण भाऊ. काय गरज आहे? नाही आलं. काय कशाला मिळ कशाला हट्ट पाहिजे? भाऊ फोटो. अरे फोटो खिंचाएं. फिरे में आओ. सर तिकडे सर. अच्छा खींच रे. अच्छा मलाच मागे टाकाल. तुम पिच्छू रह गए. गलती हो गई. पिच्छू सर तुम मैं नहीं. फटाफटा. नमस्कार. अरुण भाऊ फक्त नमस्कार झालाय रे, फक्त नमस्कार झालाय. जरा थांब, पुढे बोलायचंय मला. हॅलो माईक चेक. तर नमस्कार. तुमच्या सगळ्या लाडका दादूस, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक, मेंढा फेम अरुण कदम. तर मला असं सांगायचं की तू सभा चालले पत्रकार परिषद आहे ना. हा तर काही झाला ऍक्च्युली काल जी सभा झाली त्या सभेमध्ये विरोधी पक्ष नेते गोपीभाऊ दूध टाके. गोपीभाऊ दूध टाके आणि अण्णा पोपटपाळे. सरांनो 3 नावं झाली. आता काय बोलू? कुणाचं नाव सांगू? पोपट पकडे. पोपटपाळे पकडे नाही. पोपट पकडे ते एकच झाले ना म्हातारे. पोपटपाळे. तर अण्णाभाऊ पोपटपाले हे जे काही माझ्याबद्दल अपमानास्पद भाष्य ज्यांनी केलेलं ते मला अजिबात आवडलेलं नाही. साधा अपमान नाही. साधा अपमान नाही. भावांबद्दल नाही बोललं पाहिजे होतं. तर विरोधी पक्षाचे नेते असतील चालेल, पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मंचावरून आमच्या काय म्हणले ते भाऊ डुक्कर आहे. डुक्कर आहे भाऊ आमचा. काय बोलले? भाऊ डुक्कर म्हणले भाऊंना आमच्या. आमचा भाऊ डुक्कर आहे का मला सांगा? राजकारण आहे, राजकारणापुरतं ठेवा, मर्यादा असल्या पाहिजे. भावना डुक्कर म्हणून चालेल. ही माणूस या तोंडाने येत आहे तुमच्याकडे सारखं नाही येत आहे का नाही? ऐक ना, ते एकदा बोलले, तू कशाला सारखं बोलतोय? ऐक ना, बघितलं आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना किती तीव्र आहेत. उद्या समजा अनुचित प्रकार काही घडला तर तुम्ही सगळी लोक आमच्या पक्षाकडे बोट दाखवणार ना. दाखवणार म्हणजे ह्यांना डुक्कर म्हणल्यावर आम्ही आमची पोरं बसणार आहेत का? सर ये जरा हिंदी में बोलेंगे. हमारे भाऊ को डुकऱ्या बोले. अभी ये डुकऱ्या है क्या? डुकऱ्या ये डुकऱ्या होता है ना. वो सुअर बोल रहा. सुअर नहीं डुकऱ्या. अरे मालेगांव में उसको सुअर भी बोलते हैं, डुक्कर भी बोलते हैं उसको. हाँ डुकऱ्या. ये डुकऱ्या बोललं चालणार आहे का भाऊना? डुक्कर आहे का माणूस? अरे वसाड ते एकदाच बोलले. तुम्ही किती वेळा बोलताय? तुम्ही जरा थंड घ्या ना. नाही भाऊ, किती वेळाचा प्रश्नच नाही ना. उद्या कोण पण उठेल ना तुम्हाला डुक्कर बोलेल. हा काय शॉर्ट आहे मला सांगा? ये नहीं चलेगा हमको. हमने क्या हाथा में चूड़ियां नहीं पहनी है. हम भी दंडुका लेके निकलेंगे और जो छपड़ा ना उसको टन्न दिशी मारेंगे. टन्न दिशी पत्रे भिन आएंगे हम. सर पे मारेंगे टन्न दिशी. शेरवा निकालेंगे उनका. याद रखो तुम. तू थंड घे ना. मालेगाव अध्यक्ष आपण जरा थंड घे. थंड घे. काही झालं बघितलं. अख्ख्या महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची भावना म्हणजे संताप आलेला अक्षरशः. उद्या समजा असं काही अनुचित प्रकार घडला तर काय होईल आहे? म्हणजे मला काय म्हणायचं, तो विरोधी पक्षांनी
हे बोलणं खरं टाळलं पाहिजे. लोकशाहीला हे शोभून नाही, म्हणजे दिसतच नाही बरोबर, मला असं वाटतंय. अरुण भाऊ, माझा एक प्रश्न आहे. हा. म्हणजे आपल्या जिल्ह्याला एक सांस्कृतिक राजकारणाची परंपरा आहे, बरोबर? हा, तर परंपरा खायची परंपरा आणि फिरंपरा. मला विचारले अरे त्याने. डोकर बोल रहे इनको, इनकी शक्ल क्या डोकर के माफी है क्या? इधर आओ तुम, इधर आओ तुम भाऊ, तुम इधर आओ. इधर ऐसी पिच्छू हो जाओ, पिच्छू हो जाओ. पिच्छू काय झाला पिच्छू? अरे क्या गोल गिटिंग पूछ है क्या डोकर की माफी इनको? कुछ भी बोल रहे. चांगले बस्ती में रहते हो ना, हगन खड़ी में नहीं रहते. उनको 2 बच्चे हैं, ऐसे डुकर की तरह पिल्ले नहीं है. वसारेनो कशाला बोलता तुम्ही? अरे नहीं, तुमको डुकर बोले तो क्या फिर? अरे ते एकदा हमारे बोलले. मुआ पे हाथ रख के गपा का बुक्या मारेंगे उन्हें, हम सुन लेंगे. हम भी उनका सर ओखली में डालेंगे और मूसलों की बरसात करेंगे. धन धना धन धन. चन्न फंबल पार्टी मालेगाव कार्यकारिणीचा विजय असो. चना फंबल पार्टी लालबाग कार्यकारिणीचा विजय असो. आणि एवढं सगळं होत असेल ना तर रत्नागिरी कार्यकारिणी मागे नाही राहणार. आम्ही बोलत नाही, डायरेक्ट करून दाखवतो. पुन्हा जर आमच्या भाऊंना कोण काय बोललं तर जागच्या जागी आम्ही वेल्डिंग करून टाकू. आणि त्याच्या पुढे जाऊन जर कोण बोललं ना तर त्यांच्या पक्ष कार्यालयातून डायरेक्ट हायवे घेऊन जाईन मी. रत्नागिरी कार्यकारिणीचा विजय असो. चना फंबल पार्टी विक्रोळी कन्नौर नगर विधानसभा उपविभाग 254 शाखा 357 असो. कशाला हट्ट तुझा, कशाला पाहिजे एवढे लोक? काय गरज आहे तुला अतिरिक्त बोलायची? हा, तर कसं आहे, असं ऍक्च्युली आज जी पत्रकार परिषद जी आता इकडे भरली त्याच्याबद्दल मला असं म्हणायचं की हे जे लोक बोलतायत ना, हे यांना किंमत दिलीच नाही पाहिजे. त्याच्यामुळे असं मला वाटतं की आजची पत्रकार परिषद भाऊ भाऊ तुम्हाला गांडूळ पण बोलले. काय? गांडूळ बोलले. आणि असा तसा नाही, 2 तोंडाचा गांडूळ बोलले. पण तुम्ही नका. तो जिकडे तिकडे वळवतो ना तो गांडूळ बोलले. अरे जरा जरा ये हिंदी में बोलेंगे प्लीज. अरे हमारे भाऊ को गांडुळ्या बोले हो. गांडुळ्या है क्या भाऊ? ये पहिला तुम डुकऱ्या का डुकऱ्या बोलते. ते झालं मग. पर गांडुळ्या बोले का नहीं? ये भाऊ हमारा क्या, ये 2 के तोंडे का है क्या? शिदोड़ रहता ना, वो शिदोड़ रहता. मच्छा पकड़ने के लिए मच्छा का खाना बोल के ऐसी वड़वड़ करने वाले वो लेके जाते हैं ना वो. अरे कोण पण आयरा गायरा उठणार भाऊला डुकऱ्या बोलेंगा, पण तुम्ही गांडुळे बोलेंगा. कशाला तुम्ही बोलता वाचाडे? तू एकदा बोलले, तुम्ही किती वेळा बोलताय? तुम्हाला गांडुळे बोलले. गांडूळ बोलले ना, भाऊला गांडूळ बोलले ना, ते ठीक आहे, भाऊ गांडूळ आहेत. नाही, भाऊ का गांडूळ आहेत? कारण भाऊ शेतकऱ्याचे मित्र आहेत. भाऊ खत देतात. तो गोपी काय खत देतो काय मला सांगा? नाही. आणि भाऊ गांडूळ असतील तर भाऊचं खत होईल. गोपी भाऊ गांडूळ नाही, त्याचं खत नाही होणार. भाऊ तुम्ही 1 नंबरचे गांडूळ आहेत. चला फिक्स फिक्स. काय चाललंय तुमचं? ते एकदा बोललात तुम्ही, किती वेळा गांडूळ बोललात माहितीये काय? अक्षरशः गांडूळ झाल्यासारखं वाटतंय मला. कशाला बोलतो तुम्ही? अहो पण ते नुसतं गांडूळ नाही बोलले, चप्पलने एका रट्ट्याने मारता येईल असा गांडूळ बोलले. हिंदी हिंदी हा? हिंदी. अरे ओ पायतान काय अरे चप्पल को हिंदी में भी चप्पल ही बोलते ना. चप्पल से मारेंगे भाऊ को. चप्पल तो चप्पल क्या हमारे पास नहीं है चप्पल? हम भी इनको मतलब ऐसी कुछ किया तो चप्पल से मारेंगे, फिर छोड़ेंगे नहीं, चप्पल से मारेंगे. अरे है ना, ये गांडूळ सादा सुधा गांडूळ नहीं है, वळवळ करने वाला गांडूळ है. ऐसी कचक करके भीड़ में चप्पल खाली ठेवू नका साड्या. कशाला नाचवतो तिकडे? अरे कुठली तर थोबाड फुटल ना माझं. अरे तुमको बोला तो दिल को चुभता मेरे. तुमको बोल दिया गांडूल तो मेरा कलेजा ठस कर रहा. परसों से खाना नहीं खाया ले मैंने भाऊ तुम्हारे लिए. हा ना, मालेगाव अध्यक्ष माहितीये मला ना. कशाला बोलता तुम्ही? ते बोलताय, त्यांना बोलू द्या ना. भाऊ तुम्हीच बोला. माझा प्रश्न आहे, विचारधाराने पक्ष यांच्यात किती भेद असला तरी एखाद्या नेत्याला जाहीर सभेत ना डुक्कर आणि गांडूळ बोलण्याची पहिलीच वेळ आहे. नहीं पहला टाइम नहीं है. पिछले टाइम उन्हें इनको है ना शेन का कीड़ा बोल दिए थे. शेन का कीड़ा. ये हिंदी में बताइए प्लीज. अरे हिंदी मध्ये बोलतोय ते होते, हिंदी मध्ये कशाला आता ते सांगायचं वेगळं. अरे शेन क्या होता है? गोबर रहता है ना, गोबर का कीड़ा बोल दिए थे इनको. गोबर? अरे पण कशाला तुम्ही बोलता? नाही तुम्हाला म्हणले भाऊ ऐकून घेणार आहे का आम्ही? तुम्ही कशालाच त्यांना अतिरिक्त माहिती देताय? नाही, पत्रकारांकडनं पोचलं पाहिजे आपल्याला केवढा राग आलाय. डुक्कर आहे होय, यो डुक्कर आहे, यो गांडूळ आहे, यो शेणातला किडा आहे होय, यो शेणातला अरे किडा. वासड्या, हीच रील व्हायरल होईल. कशाला बोलतो सैस तू? ते लोक एकदा बोलताय, तुम्ही किती वेळा बोलताय? भाऊ मला तुम्हाला एक थेट प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. मध्ये कोणी बोलू नका. तर भाऊ तुम्हाला अपोजिशनवाले गांडूळ म्हणतायत, डुक्कर म्हणतायत, तुम्ही त्यांना काय प्रत्युत्तर द्याल? म्हणजे तुम्ही नेमकं कशा प्रकारचं गांडूळ आहात किंवा असा आवाज करणारं डुक्कर आहात का? हा म्हणजे आता ते बोलतायत म्हणून मी झालोच का?
अरे ते बोलताय, त्यांच्याकडे आपण लक्ष नाही द्यायला पाहिजे. ते काही बोलतील, त्यांचा हक्क आहे. पण ऍक्च्युली हे असं बोलणं म्हणजे आम्हाला सुद्धा आवडत नाही. त्याच्यामुळे मी काय बोलतो ते काय बोलतात समोरचे डुक्कर ना भाऊ ना, भाऊ डुक्कर आहेत बरोबर. भाऊ डुशी मारून दाखवा, समोर त्याला आडवा पाडून दाखवा तुम्ही. अरे वसाड्या, ते गांडूल पण बोललो मी. आता कुठं गुचू त्यांच्या कळत कसं नाही. म्हणजे कसं असतंय की आपण समजा एखादा चिखलात दगड मारला तर तो आपल्याच अंगावर उडणार आहे ना, है की नाही? हे कसं कळत नाही तुम्हाला? तुम्ही आता चिकुल म्हणून घेताय स्वतःला. पण ती मी उपमा दिली. चिकुल कशाला म्हणताय स्वतःला? नका चिकुल. भाऊ भाऊ माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. म्हणजे आता अण्णा जे आहे ते तुम्हाला डुक्कर बोलले, शेणातला किडा बोललेत, गांडूळ बोललेत. उद्या जाऊन म्हणजे तुम्ही ह्याच्यावर सगळे शांत आहात, पण उद्या जाऊन ते तुम्हाला असं बोलले की तुमचं टक्कल करून गाडवावरून धिंड काढू, साडी नेसून तुम्हाला रस्त्यावर नाचवू, तरी पण तुम्ही शांतच बसणार आहात. तुमची प्रतिक्रिया पाहिजे ना भाऊ काहीतरी. अरे तुम्ही पत्रकार आहात ना, मग आग विजवायची सोडून आगी तेल टाकून तुम्ही बातम्या करणार आहात का? बातम्यांचा विषय सोडा, ते गोपी भाऊंचा व्हिडिओ आलाय. व्हिडिओ मध्ये काय बोललेत माहितीये काय? पुढच्या निवडणुकीला भाऊंना मी नागडं फिरवणार हायवेवर. आता बोला. याला अर्थच नाही. ही बोंगळे करून फिरणार आहे भावना. क्या मतलब हिंदी हिंदी? अरे ओ हमारे भाऊ को बोले हाईवे पे बोंगड़ा करके कुत्ते के माफिक पळवेंगे ऐसा बोले. अरे कशाला कुत्ते की मापे दाढी करतो साहेब? नुसतं भोंगळे पळा असं म्हणालेत ना ते. लेकिन भाऊ ये क्या लैंग्वेज है क्या? ये लैंग्वेज है उनकी. भाऊ को उन्होंने नंगा करके हाईवे पे दौड़ाएंगे. अगर भाऊ को नंगा करके दौड़ाए ना तो हम सब भी उनके साथ नंगे होके दौड़ेंगे फिर. पळणार. अरे नका बोलू तुम्ही. कुणाच्या दम असेल ना, कुणाचा दम असेल ना, भाऊना नागडं करून दाखवा. तो भाऊना नागडं करून दाखवेल आणि पळवेल त्याला माझ्याकडून 5 लाख रुपये. चल ठीक आहे या आत्ता या, मी 10 लाख देतो बोंगळ करून दाखवायला. माझ्याकडनं 15 लाख. हम 20 लाख देते इनको, करो नंगा अभी के अभी. दाखवा, करके दिखाओ फिर. नागडं करून दाखवा. पेट्रोल साठी माझ्याकडनं 50 रुपये तुम्ही घेऊन जाता आणि 10 लाख आणि 20 लाखाच्या गोष्टी करता. पत्रकार परिषद. वा 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 वा, अतिशय इंटरेस्टिंग झाला परफॉर्मन्स. मजा आली. बघा हासरसे काय म्हणतात प्रसाद दा. इंटरेस्टिंग विषय होता, रंजक वाटला मला परफॉर्मन्स. आणि नुकताच कुठेतरी घडून गेलाय, नुकताच कुठेतरी असं काही पाहिलं की काय, अशी एक पुसट आठवण आली डोळ्यासमोर. पण ज्वलंत विषयावर आपण नेहमीच सादरीकरण इथे करतो आणि अशा विषयांना आपण वाचा फोडत असतो. त्यामुळे एका महत्त्वाच्या विषयावरचं वेगळं भाष्य होतं. इंटरेस्टिंग सादरीकरण, मजा आली. सई धमाल परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की या प्रहसनाला एक बुद्धिमत्तेची झालर होती, ती प्रत्येक वाक्यातून आणि ह्याच्यातून कळत होती. मजा आली. इंटेलिजंट परफॉर्मन्स होता. सगळ्यांची कामं उत्तम. आणि पत्रकार म्हणून जे आले होते, कार्तिकचं विशेष कौतुक करावं असं वाटतं. कार्तिक काम पण करतोय, मध्ये मध्ये संकल्पना पण त्याच्या असतात. सो मला असं वाटतं की एक अजून पिढी दाखल झाली आहे आणि तीही काम करू इच्छिते. त्यामुळे त्या पिढीला पण खूप खूप शुभेच्छा. वा 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 वा. थँक्यू थँक्यू टीम.